यात अनोखी जडीबुटीचा काढा आहे. ह्यो तुझ्या भावाला गपचूप पाच. तुझ्या भावाचं आयुष्य वाढल, संकट दूर होईल. दादा हे घे पाणी. अरे न ग मला ताण नाही. झोपेच्या आधी थोडं पाणी पिलेलं बरं असतं. घे. हे मी नवं कुठलं शानपण आणलं तुझ्याकडे. ती मोठी माणसं म्हणतात ना, झोपेच्या आधी थोडं पाणी पिलेलं बरं असतं. न ग मला खरंच न ग. अरे माझ्यासाठी पी, माझ्या प्रेमासाठी. अरे न ग मला. घे जरा पाणी पी. अरे न हा ग. भाई, काय चाललंय? आऊ बहिणी दादाला पाणी देत होतो, पण दादा प्यायलाच तयार नाही. भाऊजींनी एवढं काळजीन आणलंय, मग प्या की. थोडं पाणी पिल्यानं काय होणार आहे? मी बी तेच सांगत होतो त्याला, प्यायलाच तयार नाही. हे घे पी. बरं दे. बर दादा झोप. तुम्हाला अजून काय पाहिजे? न ग मला काय. झालं, ईश पोटात उतरलं. आता अकाल मृत्यूला कुणी बी थांबवू शकणार नाही. भुजंग आहे म्या भुजंग. एकदा का हा भुजंग टसला का समोरचा तिथंच अकाल मृत्यू विजयी भव. अखेरीस तुझ्या तुळजापुरापर्यंत मी येऊन पोहोचलीये तुळजा. उद्या मी तुझ्या वाड्यात पाऊल टाकेन आणि त्या क्षणापासून माझं खरं कार्य सुरू होईल. देवी, ते माझ्या धनाला शोधण्यासाठी पद्माताई आपल्याला इथं कशा पायी घेऊन आल्यात? असं काय करते मंगला? त्या दिवशी तुम्ही दोघेही नकाशाच्या सहाय्याने तुझ्या पतीचा शोध घेत होतात ना? त्यांना कशाच्या मदतीनेच माझ्या धनाला शोधणार आहे का? अगदी बरोबर ओळखलत मंगलाबाई. तुम्हाला सांगते, या नकाशाने ना अनेक वेळा मला मदत केली. आता याच्याच सहाय्याने आपण तुमच्या पतीचा शोध घेऊया. कोणास ठाऊक, कदाचित हा नकाशाच आपल्याला तुमच्या पतीचं योग्य ठिकाण दाखवेल. हरी, तुम्ही जिथे कुठे असाल, हा नकाशा आम्हाला तुमच्या योग्य ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ दे. हे काय होतंय पद्मा? या आधी तर इतका वेळ कधी लागला नाही, मग आज असं काय होतंय? आजवर मी प्रत्येकाचा शोध त्याच्या खऱ्या नावाने आणि खऱ्या स्वरूपाने घेतलाय. आता मी हरी नावाच्या इसमाला शोधतीये, परंतु विष्णुदेव काही सामान्य मनुष्य नाहीयेत. कदाचित म्हणूनच हा नकाशा गोंधळतो. काय झालं? हा नकाशा काम का करत नाही? नाही, मला असं वाटतं की कदाचित ते ज्या ठिकाणी असतील तिथे पोहोचायला या नकाशाला सुद्धा वेळ लागत असेल. आपण उद्या सकाळपर्यंत वाट पाहूया असं वाटतंय मला. ठीक आहे, आपण उद्या सकाळी पाहूया. तसंही रात्र खूप झाली आहे. उद्या आपण योग्य तो निर्णय घेऊया. पद्मा, अगं हा नकाशा काम का करत नाहीये? आपण चूक केली. आपण हरी नावाच्या इसमाला शोधत होतो.
आणि नकाशाचा उपयोग होण्यासाठी आपल्याला विष्णुदेवांचं खरं नाव वापरावं लागेल. तेव्हाच नकाशा योग्य स्थान दाखवेल. मग ते आज रात्रीच करूयात, परंतु अगदी सावधपणे. हो, कारण माझाही असा अंदाज आहे की देवींना आपल्या वागण्याचा संशय यायला सुरुवात झाली. हो, आणि काहीही झालं तरी यावेळी आपली ही योजना यशस्वी व्हायलाच हवी. धनी, हा भाऊ उठा की, सकाळ झाल्या. धनी, धनी, हा ग बाई, सासूबाई, हा भाऊ उठा की. हा सासूबाई बघा की, उठना झाल्यात. हा ना, अंग बिजावर पडले, हा ना, गाम्या गुम झाल्या. आई गो, आजचा 3रा दिवस आहे. तुम्ही नका काळजी करू, काय बी होणार नाही. दादा उठला काय? हा भाऊ उठा की. अरे सकाळपासून उठत नाहीये, अंग गार आणि घामानं निथळतया. माझा जीव लय घाबरतोय बघ भिक्या. मी तर भुजंग बाबाने दिलेला तो जडीबुटीवाला काढा त्याला पाजला होता. हा भाऊ उठा की. बाळू थांबा, म्या बघतो. हे दादा, दादा, दादा उठ की. दादा, तुला म्या काय बी होऊन देणार नाही. म्या आहे. भिक्या, शेतावर ना सदानंदाला बोलवून घे आणि शेजारच्या गावात तो रायबा गेलाय त्याला पण निरोप द्या. वय वय. सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. हाच 3रा दिवस असेल आणि माझ्या नशिबात काय बी लिहिलं असेल तरी तो जाई ते बदलायची ताकद ठेवते. ते माझ्या धान्याला काय बी होऊ देणार नाही. तुम्ही बसा इथं, मी आलेच. बाळू, हे बाळू, बाळू, हे बाळू. देहि सौभाग्यम संकटम हरे देवी, तुळजा भवाने नमो नमः. देहि सौभाग्यम संकटम हरे देवी, तुळजा भवाने नमो नमः. तुळजा भवाने नमो नमः. हीच ती वेळ. आज 3रा दिवस. आता अखेरचा प्रहार. पद्मा, काय झालं देवी? वेळ आलीये. ज्या क्षणाची आम्हाला शक्यता वाटत होती तो क्षण समोर उभा आहे. म्हणजे बाळूवरचं संकट? हो, आज निर्णायक दिवस आहे आणि आम्हाला आमचं कार्य पूर्ण करावंच लागेल. आज आम्ही कोणालाही भेटणार नाही. कोणालाही आमच्या दालनात येऊ देऊ नकोस. जशी आज्ञा देवी. आज एका भक्ताचा विश्वास आणि आमचं कर्तव्य दोघांचीही परीक्षा. अखेर भुजंगाने योग्य चाल खेळली. शक्तीचा प्रहार देवी रोखू शकते, पण मानवी कपटाची चाल ओळखणं इतकं सोपं नसतं. विष त्याने दिलं नाही, माणसाच्या हातून पाजलं. आणि म्हणूनच आज अकाल मृत्यूचा डाव निर्णायक ठरणार आहे. आता बाळूला अकाल मृत्यूपासून कोणीही वाचवू शकणार नाही, साक्षात तुळजाही नाही. हा एक निर्णायक क्षण आहे. आज फक्त एका भक्ताचं भविष्य ठरणार नाही, तर भक्ती आणि विकार यांच्यातल्या संग्रामाची पुढची दिशा ठरणार आहे.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे बाबा हे काय व्हायला लागले? ही बाई इथं फुलावाणी व्रत करते. ओम नमः शिवाय. आणि तिथं वातावरणच बदलायला लागलंय. ओम नमः. तिच्या व्रताची ताकद तर वाढतीये. आता तू काय करणार? तिची भक्ती खोटी नाही परिणिका. तिचा हेतू चुकीचा असू शकतो, परंतु भक्तीचा प्रभाव हा कधीच खोटा नसतो. आणि जिथे निष्ठा असते तिथे शक्ती प्रकट होते. म्हणजे ही जिंकली तर आता काय तू तिच्या संग लगीन करणार की काय? ती आमची अभिलाषा धरून हे व्रत करत आहे. त्यामुळे तिला तिच्या भक्तीचं फळ मिळालंच पाहिजे. अरे काय बोलतोयस? तुझं लगीन तर तुझं संग ठरलंय ना, आणि तुला तिच्याशी संसार करायचा आहे ना. आमचं मन तर तुझ्यासोबतच आहे, परंतु भक्तीला न्याय देणंही आमचाच धर्म आहे. आणि त्या धर्मापासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? ओम नमः शिवाय. हे कुठे आले आहे? हे नेमकं कोणतं विश्व आहे? तुझं व्रत पूर्ण झालं आहे. खरंच माता पार्वतींना त्यांचं तप पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्ष लागली, आणि माझं व्रत इतक्या लवकर पूर्ण झालं. कारण आम्ही तुझी भक्ती समोर उभे राहून अनुभवली आहे. तुझ्या प्रत्येक मंत्राचे, प्रत्येक संकल्पाचे आम्ही साक्षीदार होतो. म्हणूनच तुझ्या व्रताचं फळ तुला विलंब न लावता प्राप्त होत आहे. पण एक अट आहे. तुझी इच्छा व्यक्त करण्यापूर्वी तुला आमचं खरं दर्शन घ्यावं लागेल. बस एवढंच ना? मी तयार आहे. जिने तुम्हाला इतक्या शीघ्र प्रसन्न केलं, तिला तुमचं दर्शन घेण्याची भीती का वाटेल? ठीक आहे, मग पहा. महादेव, हे सगळं काय होत आहे? ज्याला तू ओळखतेस तो भोळा शंकर आहे, पार्वतीच्या प्रेमाने शांत झालेला. परंतु त्याआधी आमचं आणखीन एक स्वरूप आहे, भीषण, उग्र, विशाल, महाकाळ. त्या स्वरूपाचं दर्शन तू सहन करू शकशील? ही तुझ्या भक्तीची खरी परीक्षा आहे. महाकाळ हे नावच इतकं भीषण आहे, मग त्यांच्या रूपाचं दर्शन किती प्रलयकारी असेल. बाबा बाबा, तुम्ही काय केले हे? अहो, माझा भाऊ बरा व्हायच्या ऐवजी अजून बिघडायला लागलाय. काय सांग, काय झालं तुझ्या भावाला?
आधी बरं वाटायला लागलं होतं, पण तुम्ही दिलेला तो जडीबुटीचा काढा दिल्यावर अंग निळ पडायला लागले, श्वास कोणाला लागलाय. आता काय होईल सांगता येत नाही. म्हणून तर म्या तुला समजावून सांगत होतो. अरे म्या तुझ्या भावाचं भविष्य बघितलेलं आहे आणि तुझा भाऊ वाचावा म्हणून त्या जडीबुटीचा काढा म्या तुला दिला होता. मग गुण का आलं नाही? काही काही गोष्टी माणसाच्या हातात नसत्यात भिका. खरं तर या समजायला लय उशीर झालाय बघ. त्यात तुझा भाऊ, त्याचा काय माझ्यावर भरोसा नाही, म्हणून त्या काड्याचा गुण कमी पडला असेल. पण बाबा, माझा तुमच्यावर भरोसा आहे. काय बी करा आणि माझ्या भावाला तेवढं वाचवा. ठीक आहे, एक मंत्र आहे माझ्याकडे, नीट ऐक. कानमोर घे. भुजंगनाथाय नमः, संकटहारी भुजंगनाथाय नमः. भावाच्या उशाशी बस. या मंत्राचा जप मनातल्या मनात करत राहा. तुझी भक्ती खरी असेल तर तुझा भाऊ वाचेल, आणि तुझ्या भक्तीत खोट असेल तर म्या काय करू शकत नाही. वय बाबा, आताच्या आता करतो. तसं तर केलं पाहिजे. याचा भाऊ बाळू तर काय वाचणार नाही. आणि उद्या जो मूर्ख पिक्या मला जा विचारायला तर सांगल तुझी भक्ती कमी पडली. बस आयुष्यभर त्याला त्याचं ओझं वाद बसू दे. अंधविश्वास असाच कामाला येतो. माणूस स्वतःला शिक्षा करत राहतो. भुजंगा, ह्याच अंधविश्वासाचा उपयोग करून आपल्याला आपलं कार्य सिद्ध करायचंय. चातुर्मासाचा आरंभ कुठल्याही परिस्थितीत झाला नाही पाहिजे. होय देवी, होय. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. भुजंग आहे म्या, भुजंग. एकदा का हा भुजंग टसला समोरचा तिथंच. संवादाचं कालही ग्रास आलं. महाकाल स्वरूप, महाकाल स्वरूप. मला तुमचा हा आवाज सहन होत नाहीये. हा तर आरंभ आहे. हे स्वरूप अजूनही विराट होत जाईल. हे ते स्वरूप आहे ते पार्वतीने स्वीकारलं होतं, ते पाहिलं होतं. वंचिका, आमच्या या स्वरूपाला तू स्वीकारू शकशील? आमच्या सोबत या अनंत काळाच्या प्रवासाला निघू शकशील? की तुझी अभिलाषा भोळ्या शंकरापुरती मर्यादित होती? मला सोडा, मला नाही पाहिजे तुमचं रूप. मला नाही पाहिजे रूप. मला नाही पाहिजे. नाही मला जाऊ द्या. मला सोडा.
मला जाऊ द्या. अरे बाबा तिला झालं तरी काय? तिने आमच्या महाकाळ स्वरूपाचं दर्शन मागितलं, जे पार्वतीने स्वीकारलं. पण ते स्वरूप वंचिकाच्या सामर्थ्या पलीकडचं होतं. वाचवा मला, वाचवा. नाही, माझ्याकडे येऊ नका, माझ्या जवळ नका येऊ. मामा वाचवा. नाही, नाही, वाचवा मला, वाचवा. मला वाचवा, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माफ करा, माझ्या जवळ येऊ नका. तुला तर हेच हवं होतं ना, आमचं सानिध्य, जे आपल्या सामर्थ्या पलीकडचं असतं. ते मिळवण्याचा जर आपण हट्ट केला तर त्याची किंमत चुकवावी लागते. क्षमा करा, मोठी चूक झाली. मी पुन्हा असं करणार नाही. मी निघून जाते. मी आपल्या पुन्हा तुमच्या वाटेला येणार नाही. मी जाते. नाही, यावेळी आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. आजवर आम्ही अनेक असुरांना क्षमा केली आहे, पण त्यांनी नेहमीच त्या क्षमेचा गैरफायदा घेतला आहे. परंतु यावेळी तसं होणार नाही. तू इथेच राहशील. आमच्या मनात तुझ्यासाठी एक योजना आहे. नाही, काहीही झालं तरी मला इथून बाहेर पडायलाच हवं. नाहीतर माझं कार्य अपूर्ण राहील. प्रयत्न करून पहा. तू इथून कशी बाहेर पडतेस ते आम्ही पाहतो. आधी अंग गार पडलं आणि असं आता काळा निळा होत चाललं. काय करायचं, कसं करायचं, काय होतंय? काय झालं बाळू दादाला? दोटकीनं रायबा. भाई, यो तर पूर्ण निळा पडलाय. होय ना, काय करू आता तेच समजणं झालंय. सासूबाई, रडून काहीच उपयोग नाही. मी काय म्हणते, अजून ही वेळ गेलेली नाही. आपण भुजंग बाबाला बोलूया, तेच काहीतरी करते. वय वय, आपण भुजंग बाबांना बोलू. कवड्यांची माळ, कवड्यांची माळ. कवड्यांची माळ. तुळजाईनं मार्ग दाखवला. तुळजाई, रक्षण कर. सासूबाई, परडीवाल्या आजीने मला एक कवड्याची माळ दिली होती. बहुधा ही माळ मला यांच्या गळ्यात घालायला सांगितली असेल तर. वय वय, घाल. ह्यानं काय होतंय? उगाच येळ घालवता तुम्ही. नाही, मला तुळजाईनं सांगितलं आहे आणि माझा तिच्यावर विश्वास आहे. लई विश्वास आहे ना? बघू काय होतंय. घाला. सगळ्या गोष्टी आपण काल ठरवल्या होत्या त्याप्रमाणेच होणार आहेत. नकाशा सुद्धा आता हरींचं योग्य स्थान दाखवतो, त्यामुळे आपण तिथपर्यंत अगदीच पोहोचू शकतो. म्हणजे आपण जर तुळजाला तिथे घेऊन गेलो तर तिच्या आणि महादेवांची भेट घडेल. हो, परंतु
भाग्यकुंभाने आज एक वेगळाच संकेत दाखवलाय. आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. म्हणजे पहिल्या विकाराचा अंतिम डाव. हो, ज्या कुटुंबाचा वापर करून दुष्ट शक्ती चातुर्मास रोखू पाहतायत त्या कुटुंबावर आज निर्णायक संकट येणार आहे. आणि देवी त्यांच्या संरक्षणार्थ उभ्या आहेत. म्हणजे हे काम संपेपर्यंत तुळजा कुठं बी जाणार नाही. त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही दालनात येऊ द्यायचं नाही अशी आज्ञा दिली आहे देवीने. योग्यच आहे तिचं. आणि आपल्यामुळे तिच्या कार्यात अडथळा नको. आम्ही स्वामींना सांगू, त्यांना सांगू की थोडा विलंब होऊ शकतो. वाचवा वाचवा, मला देवीला भेटायचं आहे. आता हो आधी शांत हो बरं. काय झालंय? नाही, ते मी फक्त देवींनाच सांगणार. मला त्यांना भेटायचं आहे. अगं ते आता शक्य नाही. तुळजा तिच्या कामात व्यस्त आहे बघ. पण माझं काम बी लय मोठं आहे. इतकंच महत्वाचं असेल तर मला सांग. तुला सांगून काय उपयोग होणार? मला वाटलं होतं देवी इथेच असेल, तिच्या चरणी पडून तिचं पैंजण मिळवता येईल, पण ती इथे नाहीच आहे. मग हा डाव बदलावा लागेल. सासूबाई बघा, कवडीचा रंग बदलला. हो हे खरंच. आता माझ्या धन्याला लवकरच बरं वाटेल बघा. होय. म्हणजे हा उपाय काम करतोय. होय, शेवटी तुळजाईच धावून आली. माझ्या लेकराला वाचवायला आली. सासूबाई बघा, दुसरी कवडी बी चमकायला लागली. म्हणजे आता यांना लवकरच बरं वाटतं. तुळजाईनच कृपा केली. आई राजा उदो. भुजंग, तुळजा पुन्हा आपल्या मार्गात उभी राहिली. ती त्या विषाचा प्रवाह अडवते. बाळू वाचता कामा नये. अकाल मृत्यूचा विजय झालाच पाहिजे. होय देवी होय. त्या आता काय बी कमी पडू देणार नाही. एकदाचा आता हा शेवटचा डाव टाकतो. अकाल मृत्यू विजयी भवा. अकाल मृत्यू विजयी भवा.